श्री सांगोला तालुका येथील महात्मा फुले माध्यमिक विद्यालय ही शाळा इथं 100% अनुदानावर आहे. तरी या शाळेत मुलांसाठी शौचालयाची सुविधा नाही, शौचालयाला पाणी नाही, अडखळीत पडलेलं शौचालयाच्या कडेने सगळी घाण आहे. विद्यार्थ्यांना कुठलीही सुविधा मिळत नाही, पिण्याचे पाणी नाही, पडक्या इमारतीमध्ये कारभार होतोय आणि पावसाळ्याच्या दिवसामध्ये ही धोकादायक इमारत आहे. शाळेला क्रीडांगण नाही. शिक्षणाधिकाऱ्यांनी जर कारवाई नाही केली तर मी पुणे महासंचालकाला पत्र देऊन तिथून परत शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे यांच्यापर्यंत जाणार आहे. ही शाळा बंद करून नवीन बांधकाम करत तर यात मुलांना यात बसवू नये असं माझी नम्र विनंती आहे. संस्थेची इमारत नसल्यामुळं आमची शाळा गेली 35 वर्ष आहे या इमारतीत भरते. संस्थेची इमारत शासनाने आपल्याला दिली नाही का? दिली नाही. संस्थेला जागा नसल्यामुळं घेऊ शकली नाही. मग क्रीडांगण आहे शाळेला? आहे. कुठं आहे? खाजगी जागा आम्ही क्रीडांगणासाठी वापरतो. इमारतीमध्ये आहे की बाहेर? हा, शेजारी शाळेच्या. म्हणजे थोडक्यात शाळेच्या इमारतीच्या बाहेर शौचालय, शाळेच्या इमारतीच्या बाहेर क्रीडांगण. हा, आहे. नजदीक आहे, जवळ आहे. एकत्रित काही नाही. एकत्रित काही नाही. आहे स्थिती बघू. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची नाही, आम्हाला ग्रँड न दिल्यामुळे आम्ही बसू शकलो नाही. 100% ग्रँटेबल आहे ना? शासनाने ग्रँड नाही ना. शासनाचं येत नाही तर अनुदान नाही. कल्याणच्या घटनेनंतर शासनाने कंपल्सरी सीसीटीव्ही केलेलं आहे. आम्ही हे कोटेशन वगैरे काढले,